इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह, देव इच्छिता ती पाहे, देव इच्छिता ती पाहे, धन्यामी जन्मा आलो, धन्यामी जन्मा आलो,
तुका म्हणे पावटणी तुका म्हणे पावटणी तुका म्हणे पावटणी तुका म्हणे पावटणी
इहलोकीचा देह किंवा इहलोकीचा देहे देव इच्छिता ती पाहे. धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गासी निशाणी. धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. विठोबा रखुमाई प्रस्तुत हा सेवेसाठी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार यांचा असून
या अभंगामध्ये मानवी देहाचं महत्त्व जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं आहे. आणि मानवी देहाचं महत्त्व सांगताना कोणाच्या मानवी जन्माला महत्त्व आहे, कोणाच्या मानवी देहाला महत्त्व आहे, त्याचंही प्रतिपादन जगद्गुरु तुकोबार यांनी केलेलं आहे. यथामती आणि यथाकाल या अभंगाचं चिंतन करण्याच्या पूर्वी आजच्या या सेवेचं प्रवृत्तीनिमित्त जाणून घेऊ आणि मग दिलेल्या समयसीमेमध्ये या अभंगाचं काहीसं चिंतन करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करू. हा जो नाममहोत्सव या ठिकाणी सुरू आहे, हा श्री गुरु दत्तात्रेयांच्या अवताराच्या उत्सवाच्या निमित्तानं हा नाममहोत्सव या ठिकाणी संपन्न होतो. वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा श्री दत्त गुरूंना महत्त्व आहे. त्याचं कारण थोडक्यात सांगतो. माऊलींच्या परंपरेचा विचार केला तर माऊलींच्या परंपरेमध्ये वारकरी संप्रदायाचंही तत्व आलेलं आहे आणि नाथ संप्रदायाचंही तत्व आलं आहे. आणि शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराजांचा जर विचार करायला गेलो तर शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या अवतारामध्ये दत्त संप्रदायही आलेला आहे आणि वारकरी संप्रदायही आलेला आहे. आणि श्री दत्त ही पौराणिक देवता आहे. पुराणामध्ये आपण आता दत्त जयंतीच्या निमित्ताने बघालच की श्री दत्त प्रभूंचा अवतार कशा करता झाला, कसा झाला, काय झाला वगैरे वगैरे. दत्तप्रभूंची उपासना करणं हे अवघड आहे फार. विठ्ठलेशाची उपासना सोपी आहे त्या मनाने, पण श्री दत्तगुरूंची उपासना करणं हे अत्यंत कठीण स्वरूपाचं आहे. आणि ज्याला शास्त्रीय परिभाषेमध्ये असिधारा व्रत अशा स्वरूपाची दत्तगुरूंची सेवा आहे. आणि अशा दत्तगुरूंची आपण सेवा करता ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आणि गेली 50 वर्ष हा नाममहोत्सव सातत्याने होत्या अवघड गोष्ट आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात करतायत तीही अत्यंत अवघड गोष्ट आहे. तीर्थरूप गुरुवर्य महाराज नेहमी सांगतात, जुना सप्ताह ओळखायचा कसा? ज्या सप्ताहामध्ये अद्वैत आहे तो जुना सप्ताह. म्हणजे कीर्तनकार एक, म्हणणारा एक, वाजवणारा एक आणि ऐकणारा एक, असा अद्वैत ज्या सप्ताहामध्ये ते समजायचं की हा जुना सप्ताह आहे. कारण की आरंभशूर लोक खूप असतात, पण ते व्रत शेवटपर्यंत सातत्यानं चालू ठेवणं हे अत्यंत अवघड आहे. आत्ताच पूर्णानंद महाराजांनी सांगितलं मला की त्यांचे पिताश्री ब्रह्मीभूत काजवे महाराज हे 40 वर्ष या ठिकाणी येत असत. आणि अशा कोणा महात्म्याचा जर आपल्याला आधार असला तर ते कार्य सतत कोणीतरी धक्का द्यायला लागतं. तर अशा प्रकारानं हा नाममहोत्सव गेली 50 वर्ष सातत्यानं साजरा होते. आनंदाची गोष्ट आहे. आणि श्री दत्तगुरूंची सेवाही होती ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. सुंदर मूर्ती दत्त महाराजांची. आणि अशा या ठिकाणी आजची ही कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबार यांनी मानवी देहाचं महत्त्व सांगितलेलं आहे. एकंदरीत विश्वामधील योनींचा जर आपण विचार करायला गेलो तर 3 प्रकारच्या योनी सांगितलेल्या आहेत. एक आहे उच्च योनी, दुसरी आहे मध्यम योनी आणि तिसरी आहे अधम योनी. तर उच्च योनी म्हणजे कोणती? तर देवादिकांची जी योनी आहे ती देवादिकांची योनी आहे उच्च योनी. मानवाची योनी आहे ही मध्यम योनी आणि पश्वादिकांची योनी आहे अधम योनी. आणि या सर्व योनींमध्ये सगळ्यात महत्त्वाची योनी कोणती असेल तर मानव योनी आहे. तसं जर बघायला गेलं तर मानव योनी ही मध्यम स्वरूपाची आहे. आणि मानव योनी ही मध्यम स्वरूपाची असून सुद्धा उच्च अशा देवयोनीपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. हे थोडंसं पटायला अवघड जातं, पण ही वस्तुस्थिती आहे. आणि ही मानव योनीची जी उच्चता आहे, मानव योनीची जी श्रेष्ठता आहे ती देवयोनीपेक्षा का आहे? त्याचं कारण देवसुद्धा या मानव योनीची इच्छा करतात. हे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात.
इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे. इह म्हणजे या, आणि इहलोक म्हणजे ही अवनीतल या पृथ्वी तलावरती. हा म्हणजे कोणता? हा म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांना जो देह प्राप्त झालेला आहे तो म्हणजे मानव देह. इहलोकीचा हा देह म्हणजे या अवनी तलावरचा, या पृथ्वी तलावरचा जो मानव देह आहे तो, त्याचा काय विचार आहे? देव इच्छिताती पाहे. देव सुद्धा या देहाची इच्छा करतात. आता या 2-3 गोष्टींचा याच्यामध्ये विचार करणं महत्त्वाचं आहे. देवलोक म्हणजे काय आणि हा देह म्हणजे काय ह्याचा विचार करणं महत्त्वाचं आहे. कसं आहे माहिती का, मानवी देहाचा श्रेष्ठता आपल्याला लक्षात येण्याकरता तो देहाची इच्छा कोण करतात हे लक्षात येणं महत्त्वाचं आहे. कारण की कुस्ती जेव्हा असते, आता हा कोल्हापूर जिल्हा आहे इथे महत्त्वाचं आहे ते, तर कुस्तीमध्ये एखाद्या पहिलवानाने एखाद्या पहिलवानाला पाडलं तर ज्याला पाडलं त्या पहिलवानाचं महत्त्व आपल्याला कळाल्याशिवाय जो पाडतो त्याचं महत्त्व लक्षात येत नाही. आपल्या त्या इथे हरिश्चंद्र बिराजदार म्हणून खूप मोठे पहिलवान होऊन गेले आणि त्यांचं महत्त्व काय की लोकांचा एक गैरसमज आहे की अभक्ष-भक्षण केल्याशिवाय शक्ती येत नाही असं लोकांचं एक समज आहे. पण हरिश्चंद्र बिराजदार असे पहिलवान होते की ते पूर्णपणे शाकाहारी होते आणि त्या हरिश्चंद्र बिराजदारांनी सतपाल नावाच्या पहिलवानाला पाडलं. तर हरिश्चंद्र बिराजदारांचं महत्त्व कधी कळेल? सतपाल किती मोठा आहे हे कळाल्याशिवाय हरिश्चंद्र बिराजदारांचं महत्त्व आपल्याला कळणार नाही. त्याप्रमाणे या मानव देहाची इच्छा कोण करतं? देव या मानव देहाची इच्छा करतात. मग पहिल्यांदा देव म्हणजे काय याचा विचार करणं आवश्यक आहे. तर देव शब्दामध्येच एक त्याचा मूळ धातू जो आहे तो दिवू धातू आहे. दिवू म्हणजे ज्या ठिकाणी दिव्यता आहे त्याचं नाव आहे देव. अनेक प्रकारचे देव आहेत, पण आता आपण जो विचार करणार आहोत ते देव म्हणजे ज्यांना देवपदाची प्राप्ती झालेली आहे ते. ईश्वर पण नाही, ब्रह्म पण नाही, पण ज्याला देवपदाची प्राप्ती झाली आहे. तर देवपदाची प्राप्ती, विविध देवपदाची प्राप्ती विविध प्रकारच्या अनुष्ठानाने प्राप्त होत असते. म्हणून या ठिकाणी देव शब्दाचा अर्थ काय? ज्यांना देवपदाची प्राप्ती झालेली आहे ते. हे देव कसे आहेत? तर पहिल्यांदा देवाचा राहतात कुठे? तर देव कुठे राहतात? स्वर्गामध्ये राहतात. त्या स्वर्गाचं वर्णन मौली ज्ञानोबाऱ्यांनी फार सुंदर रीतीने केलं आहे. कोणी जर ते वर्णन मनोभावे मन लावून ऐकेल तर असं वाटेल की आपण स्वर्गवासी व्हावं असं वाटेल. पण त्या ठिकाणी सांगितलं आहे की त्यांचं जे सिंहासन आहे ते अमरत्वाचं सिंहासन. त्यांचं जे वाहन ते ऐरावतासारखं वाहन आहे. त्यांची नगरी कुठली? अमरावती नगरी आहे. चिंतामणीच्या सडका आहेत, कामधेनूची खिल्लार आहेत, कल्पवृक्षाच्या बागा आहेत, असं त्या स्वर्गाचं वर्णन आहे. आणि हे वर्णन जेव्हा आपण ऐकू
तेव्हा हे वर्णन ऐकल्यानंतर प्रत्येकाला असं वाटेल की आपण स्वर्गवासी व्हावं. पण स्वर्गवासी होण्याकरता पहिली अट काय माहिती आहे का? स्वर्गवासी होण्याकरता पहिली अट काय आहे? मराठीमध्ये एक म्हण आहे, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. म्हणून स्वर्गवासी होण्याकरता पहिला क्रायटेरिया, पहिली अट काय असेल तर मरायला पाहिजे. ही फार मोठी अडचण आहे. म्हणून देवलोक जो आहे, देवदेह जो आहे, हा देवदेह दिव्य आहे, मोठा आहे, उत्तम आहे. किंबहुना देवलोकामध्ये सुखाची आधिक्य आहे. दुःख नाही असं नाही, दुःख आहे, पण आधिक्य कशाचं आहे? सुखाचं आधिक्य आहे. थोडंसं सोप्या मराठी भाषेमध्ये सांगायचं झालं तर स्वर्गामध्ये सुखाची रेलचेल आहे. आणि अशी रेलचेल असलेला स्वर्गलोक, त्या ठिकाणी असलेला देह दिव्य देह, आणि स्वर्गलोक आणि दिव्य देहाची प्राप्ती झालेली असताना सुद्धा इहलोकीचा हा देह. आपण बघता हल्ली आता परिस्थिती अशी आहे की खेडेगावामध्ये कोणी राहत नाही. सगळे पुण्या मुंबईकडे पळायचा प्रयत्न करतात. पुण्या मुंबईत राहणारे लोक पुण्या मुंबईत राहत नाहीत, ते परदेशात जाण्याचा प्रयत्न करतात. आता माझ्या बरोबरीचे अनेक लोक परदेशात आहे. भारतात राहिलेला मी एकटाच आहे. माझ्या बरोबरी जे मुलं शिकली सगळी ती सगळी बहुतेक परदेशामध्ये गेली. आणि जाताना सगळ्यांचं म्हणणं असं असतं, आम्ही एक 4-5 वर्ष राहणार आणि 5 वर्ष राहून थोडेफार पैसे कमवले की परत येणार. पण 5 वर्ष पैसे कमवून परत आलेला मला एकही माणूस भेटलेला नाही. त्याचं कारण एकदा तिथल्या सुख सोयी सुविधा यांची सवय झाली की इकडं भारतामध्ये यायला लोकांना नको वाटतं. आता तुमच्याकडचे कोणी शहरामध्ये गेले असेल तर परत गावामध्ये येणं अवघड आहे. कोणी चुकून येतो पण येणं अवघड आहे. त्याप्रमाणे हा दिव्य असा दिव्य लोकामधला देवदेह प्राप्त झालाय, जिथे फक्त सुखाची रेलचेल आहे. अशा देहाचा परित्याग करून हे देव कशाची इच्छा करतात? इहलोकीचा, या लोकामध्ये येण्याची इच्छा करतात. ठीक आहे, या लोकात. आणि या लोकामध्ये येऊन काय मागतात? हा देह म्हणजे मानव देह. मानव देह आणि इतर प्राण्यांचे देह याचा जर आपण विचार करायला गेलो तर मानव देह श्रेष्ठ आहे का इतर देह श्रेष्ठ आहे? खरं तर शांतपणे विचार करायला गेलो तर इतर प्राण्यांचे देह आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे. त्याचं कारण सांगतो. एक गाढव नावाचा प्राणी आहे. तो गाढव नावाच्या प्राण्याच्या ओझं उचलण्याच्या शक्तीचा विचार केला तर आपण साधारणपणे आपलं जेवढं वजन असतं तेवढं किंवा त्याच्या 1.5 दुप्पट वजन उचलू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त वजन उचलू शकत नाही. पण ते गाढव किती ओझं उचलतं? चांगल्या पक्क्या भाजलेल्या 4 विटा घ्यायच्या, त्या 4 विटा त्या गाढवाच्या पायाखाली ठेवायच्या आणि त्या गाढवावरती ओझं टाकत जायचं. किती टाकायचं? त्याच्या पायाखालच्या विटा फुटेपर्यंत टाकायचं. एवढं ते ओझं उचलतं. मग ओझं उचलण्याचा साधा विचार जरी केला तरी सुद्धा गाढव आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे. पाण्याच्या शुद्धतेच्या स्वीकाराचा विचार केला तर आपल्याला 50 परीक्षा घ्यायला लागतात त्याच्या लॅबोरेटरीमध्ये, तेव्हा कळतं पाणी चांगलं का वाईट. त्याला नुसतं बघून कळतं हे पाणी शुद्ध आहे का अशुद्ध आहे. श्वान आहे तर श्वानाची जी शक्ती ती आपल्यापेक्षा जास्त आहे. शास्त्र असं सांगतं, गावो पश्यति जिघ्रतः. गावो म्हणजे प्राणी, गाव म्हणजे गाय असा अर्थ आहे. पण साधारणपणे प्राणी, तर प्राणी ते बघतात कसं तर त्या वासाने बघतात. आता कुठे जर काही चोरी झाली किंवा काही ते बॉम्ब वगैरे काही पदार्थ आले तर ते बॉम्ब शोधण्याकरता किंवा चोराला शोधण्याकरता महाराष्ट्राच्या IG-ला, इन्स्पेक्टर जनरलला आपण जर बोलवलं की बाबा तू वास घे आणि चोर शोध, तर शक्य नाही आहे त्याला. पण कुत्रा मात्र वास घेऊन चोर शोधू शकतो, बॉम्ब शोधू शकतो. म्हणजे सगळ्या गोष्टींचा विचार. आता 2च उदाहरणं दिले, हजारो दृष्टांत आपल्याला देता येतील. पण सर्व गोष्टींचा एकंदरीत आपण सारासार विचार जर केला तर मानव देहापेक्षा इतर देह हे चांगले आहेत. मग देवांचा लोकही चांगला आहे, ते सोडायला ते तयार झाले. इकडे आले, ठीक आहेत. इकडे आल्यानंतर मानव देह हा
फार कमकुवत आहे, फार मर्यादा आहे मानवी देहाची. किती मर्यादा आहे सांगू का थोडक्यामध्ये? -95 ते 95 डिग्री सेल्सिअस ते 105 डिग्री सेल्सिअस एवढीच मानवी जीवनाची मर्यादा आहे. 95च्या खाली पण चालत नाही. 95 म्हणजे फार कमी झालं बरं का. फॅरेनहाइट 95 फॅरेनहाइट आणि 105 फॅरेनहाइट, त्याच्या पुढं मानवी देहाची मर्यादा नाही आहे. म्हणून मानवी देह अत्यंत मर्यादित असताना मानव देहामध्ये दिव्य भोग भोगता येत नाही. कोणी म्हणेल की या मानव देहामध्ये मी दिव्य भोग भोगेन, नाही शक्य, फार मर्यादा आहे. त्याचा विचार कठोपनिषदामध्ये त्या नचिकेत आणि यमराजाच्या संवादामध्ये फार विस्तृत रीतीने आला आहे. मानवी देहामध्ये अमृत जर कोणी प्यायला तर पचणार नाही, कारण की मानवी देहामध्ये अमृत पचवायचं ताकद नाही. बाकी पुढे सांगण्यासारखे हे ठिकाण नाही आहे, म्हणून जास्त विस्तार मी करत. म्हणून दिव्य देह सोडून या मानवी देहामध्ये येण्याची ते इच्छा करतात. दिव्य देह सोडून इतर देहांमध्ये न जाता थोडासा निकृष्ट असलेला मानव देह त्याचा ते स्वीकार करायचा प्रयत्न करतात. ते कशा करता? तर फक्त मानव देह स्वीकारून हे घडत नाही. मानवी देहामध्ये आल्यानंतर मानवानी काय केल्यानंतर मानवी देहाची श्रेष्ठता आहे. सगळ्यांचे मानव देह श्रेष्ठ नाही आहेत, पण मानवी देहामध्ये आल्यानंतर आपण जे काही करतो त्याच्यावरती मानवी देहाची श्रेष्ठता ठरत असते. म्हणून हे देव मानवी देहामध्ये येण्याची इच्छा करतात, पण मानवी देहामध्ये आल्यानंतर या मानवी देहाला श्रेष्ठत्व प्राप्त होण्याकरता माणसाने काय केलं पाहिजे ते महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. ज्या मानवी देहाची इच्छा करतात, ज्या मानवी देहाची प्राप्ती व्हावी असं देवांना वाटतं, तो मानवी देह कसा आहे नेमका त्याचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराय करतायत. धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. एक 2-4 गोष्टी ह्याच्यामध्ये अत्यंत चिंतनीय आहेत. पहिली गोष्ट, धन्य कोणाला म्हणावं याचा विचार करणं महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, स्वतःची धन्यता स्वतःनी सांगावी का हा दुसरा विचार आहे. तिसरा विचार आहे जन्माला येण्यामध्ये काय धन्यता आहे, हा तिसरा विचार आहे. चौथा विचार आहे माणसांनी दास व्हावं का न व्हावं.
दास होण्यामध्ये काय श्रेष्ठता आहे आणि दास होण्यामध्ये काय न्यूनता आहे, आणि विठोबाचं दास होण्यामध्ये काय न्यूनता आणि काय श्रेष्ठता आहे, या गोष्टींचा विचार आपण करणं क्रमप्राप्त आहे. पहिल्यांदा सांगतात धन्य, मी धन्य झालो. तर ही जी धन्यता आहे, तर ही कोणीही आपल्या स्वतःची धन्यता स्वतः सामान्य माणूस सुद्धा सांगत नाही. आता एक सुभाषित आहे संस्कृतामध्ये, इंद्रोपि लघुतायाती स्वयं प्रस्थापितैहि गुणैः. स्वतः आपण जर गुणवर्णन करू तर स्वतः आपण जर गुणवर्णन केलं तर इंद्राला सुद्धा लघुता येते, म्हणजे इंद्र सुद्धा इंद्रपदीवरून खाली उतरतो. म्हणून आपण स्वतःची धन्यता स्वतः कधी सांगू नये. आता राजकीय लोक ह्या गोष्टी करतात, तो आपला सांगायचा आता विषय नाही आहे. म्हणून स्वतःची धन्यता आपण स्वतः सांगू नये असा सर्वसाधारण नियम आहे. पण जगद्गुरु तुकोबाराय काय करतायत, धन्य आम्ही धन्य आहे. मग हे कसं काय? तर ह्याच्यामधला महत्त्वाचा भाव असा आहे की जगद्गुरूंना स्वतःची धन्यता सांगायची नसून ज्या साधनेचा ते स्वीकार करतायत, ज्या साधनेचं ते अनुष्ठान करतायत, त्या साधनेची त्या अनुष्ठानाची धन्यता तुकोबारायांना सांगायची आहे. मी धन्य असं जगद्गुरु तुकोबारायांना सांगायचं नाही. पुढे आता धन्य म्हणजे काय, तर धन्य म्हणजे, आणि धन्यता कोणाला दिली जाते, जो एखाद्या साधनानुष्ठानाच्या द्वारे त्या सिद्धीपर्यंत पोहोचतो त्याला धन्यता दिली जाते. धन्य ते संसारी धन्यते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. धन्यता कोणाला दिलेली आहे, जे सिद्ध आहे त्या सिद्धांना धन्यता दिली आहे. इथे जे वर्णन चाललंय दयावंत जे अंतरी, हे कोणाचं वर्णन आहे, साधकाचं आहे का सिद्धाचं आहे, तर हे वर्णन सिद्धाचं आहे. म्हणून सिद्धाला धन्यता देणं हे योग्य आहे. पण जगद्गुरु तुकोबाराय आता हे जे काही मी सांगतोय ते स्वरूप दृष्टीने सांगत नाही आहे. ज्या भूमिकेमधून जगद्गुरु तुकोबारायच्या मुखारविंदातनं या अभंगाची अभिव्यक्ती होती आहे, त्या भूमिकेतून हा विचार मी आपल्याला सांगतो. जगद्गुरु तुकोबारायांची ही जी भूमिका आहे, आम्ही दास विठोबाचे झालो, विठोबाचं दास्यत्व पत्करणं हे काही सिद्धतेचं लक्षण नाही, ही साधन आहे. मग सिद्ध न होता सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय स्वतःला धन्यता देत आहेत. त्याचं कारण काय, त्याचा विचार करण्याकरता आपल्याला श्रीमदाद्य जगद्गुरु शंकराचार्यांच्या विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये डोकवलं पाहिजे. तर विवेक चूडामणीमध्ये श्रीमदाद्य शंकराचार्य सांगतात त्या साधकाला धन्योसी कृतकृत्योसी. हे कोणाला सांगतायत, साधकाला सांगतायत, सिद्धाला सांगत नाही. तू धन्य आहेस, तू कृतकृत्य आहे. खरं तर सिद्धाची धन्यता ठीक आहे,
पण या ठिकाणी आचार्य कोणाला धन्यता देत आहेत? साधकाला धन्यता देत आहेत. मग ही धन्यता म्हणजे काय हे समजण्याकरता धन्य शब्दाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. आपल्या मराठी भाषेचं किंवा संस्कृत भाषेचं एक वैभव आहे. एखादं तत्व समजून घेण्याच्या आधी ज्या शब्दांनी ते तत्व सांगितलेलं आहे तो शब्द समजून घेतला पाहिजे. पण आपलं काय गंमत होते, आपण तत्व शोधायला जातो आणि शब्दाचा अर्थच माहिती नसतो. मी अनेक लोकांना विचारतो की तुझं नाव काय, तर जेव्हा तो नाव सांगतो तेव्हा नाव सांगितल्यानंतर त्याला मी विचारतो तुला तुझ्या नावाचा अर्थ माहिती आहे का? तर 80% लोकांना स्वतःच्या नावाचा अर्थ सुद्धा माहिती नसतो. दुर्दैव आहे. मग धन्यता म्हणजे नेमकं काय हे लक्ष येण्याकरता धन्य शब्दाचा अर्थ लक्षात येणं आवश्यक आहे. तर धन्य शब्दाचा अर्थ आहे जो धनसंपन्न आहे त्याचं नाव आहे धन्य. मग धनसंपन्न आहे तो जर धन्य असेल तर संतांना, बहुतेक संतांना धन्यता देता येणार नाही. त्याचं कारण जाऊ पुढती भिके कुतरी शांतीब्रह्मनाथ महाराजांचा एक अपवाद सोडला तर सर्व संतांची हीच अवस्था आहे. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके जाऊ पुढती भिके कुतरी घर राखिती. आणि अशी अवस्था आल्यामुळे जो धनवान असतो त्याला धन्य म्हणायचं अशी जर व्याख्या केली तर ही व्याख्या का होईल? अव्याप्त होईल. संतांच्या ठिकाणी ही व्याख्या जाणार नाही. मग धन शब्दाचा अर्थ काय? तर धन शब्दाचा अर्थ सांगताना शास्त्रकार सांगतात यत यस्य इष्टम तत् तस्य धनम. जे ज्याला इष्ट असतं ते त्याचं धन असतं. आणि महत्त्वाची गोष्ट काय माहिती का त्याच्यामध्ये? ही जी इष्टता आहे ही आपण स्वतःच्या बुद्धीने ठरवायची नसते. इष्टता हे शास्त्र सांगतं. कोणाला काय इष्ट आहे हे शास्त्र सांगतं. डॉक्टरने सांगायचं की आपल्याला कोणतं औषध इष्ट आहे. आपण आपल्या मनाने ठरवून चालत नाही. म्हणून आपल्याला काय इष्ट आहे ते इष्ट कोण सांगतं? शास्त्र सांगतं, वेद सांगतात, संत सांगतात, पुराण सांगतात. म्हणून आपल्याला जे इष्ट आहे त्याचं नाव आहे धन. आणि आपल्या इष्टामध्ये तो प्रवृत्त झालेला आहे म्हणून तो धन्य आहे. म्हणून मानवी जीवनाची इष्टता कशात आहे? तर मानवी जीवनाची इष्टता विठोबाचं दास होण्यामध्ये आणि विठोबाचं दास्यत्व स्वीकारण्यामध्ये मानवी जन्माची इष्टता आहे. मानवी जन्माची ती इष्टता असल्यामुळे मानवी जन्माचं धन ते आहे. आणि त्या धनाच्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय आता प्रवृत्त होत आहेत. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात धन्य आम्ही जन्मा आलो. जन्माला येण्यात काही धन्यता नाही आहे. किंबहुना जन्माला येण्यासारखं जगामध्ये अजिबात वाईट, सगळ्यात वाईट काय असेल तर मृत्यूपेक्षा सुद्धा जन्म हा वाईट आहे. का? ते कबीरांचा एक दोहा आहे, जब हम पैदा हुए जग हसे हम रोए ऐसी करनी कर जब तू जाएगा जग रोए हम तुम हसे हम हसे. तर जन्माला येणं हे अत्यंत क्लेशदायक आहे. आणि ती क्लेशदायक गोष्ट काय म्हणतात? जगद्गुरु तुकोबाराय धन्य म्हणतात. आता कोणी त्या विषयामधलं तर मी दोघा चौघांना हे सांगितलंय
ते माझ्या संबंधी डॉक्टर लोक आहेत, त्यांना मी सांगितलं आहे. समर्थ रामदास स्वामींनी मानवी जन्म होताना होणाऱ्या त्रासाचं फार वर्णन केलं आहे. विष्ठेच्या उदर कुहरी नवमांसवरी वगैरे माऊलींनी पण केलं आहे. पण रामदास स्वामींनी वर्णन करताना काय केलं आहे की जो गर्भ आईच्या पोटामध्ये असतो, तर पोटामध्ये असताना आपण जसं नाकाने श्वासोच्छ्वास करतो तसा तो गर्भ नाकाने श्वासोच्छ्वास करू शकत नाही. तर तो गर्भ टाळू नावाचा, आता माता वर्गांना माहिती असेल टाळू म्हणजे काय. टाळू म्हणजे मूल जन्माला आल्यानंतर आपलं जे वरचा डोक्याचा भाग असतो तो काही भाग मऊ असतो आणि त्या मऊ भागाचं नाव आहे टाळू. तो गर्भ आईच्या पोटामध्ये त्या टाळूच्या द्वारे श्वासोच्छ्वसन करत असतो आणि जसं जसं 1 महिना 2 महिने 3 महिने 4 महिने ते टाळू भरतो. जन्माला आल्यानंतर तो बाहेर भरतोच, पण पोटामध्ये पहिल्यांदा तो टाळूचा आकार म्हणजे ती पोकळी मोठी होते. मोठी होऊन हळूहळू हळूहळू लहान व्हायला. आपल्याला सर्दी जर झाली तर सर्दी झाल्यानंतर श्वासोच्छ्वासाचा मार्ग कमी झाल्यानंतर कसा त्रास होतो, गुदमरायला होतं, तसं त्या गर्भाचा जो टाळू आहे तो टाळू लहान लहान होत जातो आणि तो गर्भ गुदमरायला लागतो आणि गुदमरणं न सहन झाल्यामुळे तो आईच्या पोटातनं बाहेर होतो. असं त्या जन्माचं वर्णन समर्थ रामदास स्वामींनी केलेलं आहे. मग हे जन्माला येणं ह्याच्यात काय धन्यता आहे. कुत्री मांजरीही जन्माला येतात. कोणी जन्माला येतं त्याला एवढा त्रास होतो कशावरनं, तर सांगतात की मूल जन्माला आल्याबरोबर रडतं आणि रडतो म्हणून केव्हा, जेव्हा त्रास होतो तेव्हा रडतो. म्हणून गर्भवासामध्ये त्रास आहे हे अनुमानाने सिद्ध होतं. कशाच्या अनुमानावरून, तो रडतो या हेतूवरून त्याच्या गर्भामधल्या यातना या सिद्ध आहे. मग अशा यातना संपन्न जन्माला जगद्गुरु तुकोबारा काय म्हणतात, धन्य आम्ही जन्मा आलो. जन्मामध्ये धन्यता नाहीये. धन्यता कशात आहे, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. जन्माला येण्यामध्ये धन्यता नाहीये. धन्यता कशात आहे, दास विठोबाचे झालो. पुन्हा प्रश्न असा आहे की दास्यत्वामध्ये काय धन्यता आहे. एक सुभाषितकार सांगतायत, स्वयं शरीर विकृतस्य सेवकस्य कुतः सुखम. पूर्वी एक म्हण होती, म्हणजे शेती वगैरे ह्याच्याविषयी, उत्तम शेती, मध्यम व्यवसाय आणि कनिष्ठ नोकरी. आता सगळं उलटं झालंय. उत्तम नोकरी, मध्यम व्यवसाय आणि कनिष्ठ शेती. परवाच मी सांगितलं, शेतकरी हा सगळीकडनं नागवला जातो. नागवणं म्हणजे काय हे शेतकऱ्याला बघितल्यानंतर आपल्याला व्यवस्थित लक्षात येतं. असो, तर दास्यत्व हे अत्यंत हीन आहे. पण दास्यत्वहीन असून सुद्धा जगद्गुरु तुकोबारा काय सांगतात, धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. दास्यत्व हे जरी हिणकस असलं, दास्यत्व हे अत्यंत लाजिरवाणं जरी असलं, तरी आपण दास्यत्व कोणाचं करतो याला फार महत्व आहे.
संसाराचे दास तर सगळेच आहेत. संसाराचे नाम कंसात जे काही समजायचं ते समजून घ्या. तर संसाराचे दास सगळेच आहेत. पण विठोबाचं दास्यत्व पत्करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून आमची धन्यता काय आहे, तर आमच्या ठिकाणी धन्यता आम्ही जन्मालाही आलो आणि जन्माला येऊन आपण विठोबाचे दासही झालो. आपण सगळे धन्य आहोत. का धन्य आहोत? आपण विठोबाचे दास आहोत म्हणून. आणि हे दास्यत्व कसं पाहिजे? जगद्गुरु तुकोबारायांनी ज्याप्रमाणे सांगितलं किंवा जगद्गुरु तुकोबारायांना जे दास्यत्व अपेक्षित आहे त्याप्रमाणे दास्यत्व पाहिजे. म्हणून धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. अभंगाचा भावार्थ झालेला आहे असं समजून संप्रदायपूर्वक भजन करू आणि राहिलेल्या समयसीमेमध्ये, वेळेच्या मर्यादेमध्ये राहिलेल्या 2 चरणांचा विचार करून आपण ही सेवा पूर्ण करू. ज्याला देवाने 2 हात दिलेत आणि 1 तोंड दिलंय अशा सगळ्यांनी माझ्याबरोबर भजन करायचं आहे. ज्याला हातही नाही आणि ज्याला तोंडही नाही त्याच्याबद्दल माझी काही तक्रार नाही. विठोबा रखुमाई
धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. आमची धन्यता का, आम्ही विठोबाचे दास झालो. म्हणजे मानवी जीवनाची कृतकृत्यता विठोबाच्या दास्यत्वामध्ये आहे का? थोडासा सूक्ष्म विचार केला तर विठोबाचं दास्यत्व हे साध्य नसून विठोबाचं दास्यत्व हे साधन आहे. साधनता आणि साध्यता ही सापेक्ष आहे. आता मी आळंदीहून निघालो आणि या गावामध्ये कीर्तनाला आलो, तर घरामध्ये जेव्हा मी बसलो होतो आणि गाडीत जेव्हा मला बसायचं होतं, तेव्हा घरातून बाहेर पडल्यानंतर माझं साध्य काय होतं? गाडीत बसणं हे साध्य होतं. आणि गाडीत बसल्यावर गाडी काय झालं?
साधन झालं आणि या गावामध्ये येणं हे माझं साध्य झालं. म्हणजे मानवी जन्माला आल्यानंतर साध्य काय आहे तर विठोबाचं दास्यत्व, विठोबाची भक्ती हे साध्य आहे. पण त्या भक्ती रूपी साध्यापर्यंत पोहोचल्यानंतर ती भक्ती ही साध्य न राहता भक्ती काय होते साधन होते. मग त्या भक्तिरूप साधनेने अंतिमतः अंततो गत्वा आपण काय प्राप्त करून घ्यायचं याचा विचार जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या तिसऱ्या आयुष्याच्या विठोबाचं दास्यत्व हे आता साध्य नाही राहिलं, ते काय झालं साधन झालं. मग अजून काय काय साधन आहेत आयुष्याच्या साधने. एकंदरीत साधन आता काय काय झाली. पहिल्यांदा मानवी जन्म हे पहिलं साधन झालं. मानवी जन्माला येऊन विठ्ठलेशाची भक्ती करणं हे दुसरं साधन झालं आणि मानवी आयुष्य हे तिसरं साधन झालं. तर आयुष्य म्हणजे काय तर आपला जन्म आणि आपली मृत्यू ह्याच्यामधला जो काळ आहे त्याचं नाव आहे आयुष्य. म्हणून मानवी जन्मामध्ये जी समयसीमा जो वेळ आपल्याला प्राप्त होतो त्याचं नाव आहे आयुष्य. ते आयुष्य विठ्ठलेशाची भक्ती आणि मानवी जन्म या तीन साधनांच्या द्वारे काय सिद्ध करायचं साध्य काय तर महाराज सांगतात सच्चिदानंद पदवी घेणे. सच्चिदानंद पदवी घेणे हे काय झालं साध्य झालं. पदवी घेणं हे वाईट का चांगलं याच्याविषयी बराच विचार आहे. लोकांना पदव्यावर पदव्या घ्यायची काही लोकांना आवड असते. काही लोकांना विकत पदव्या घ्यायची आवड असते. काही लोकांना खोट्या पदव्या घ्यायची आवड असते. आता काय माहिती नाही पण मध्यंतरी वारकरी संप्रदायामध्ये एक पेव होतं पदव्याचं पेव. कोण महंत कोणी महामंडलेश्वर कोणी आचार्य. अरे बापरे. आता आधुनिक पदव्यांचं घेण्याचं पे आम्ही असे अनेक महाभाग बघितले. डॉक्टरेट लावतात मागे. ते काय झाली गंमत तर एक मुंबईमध्ये कोणी संस्था आहे आमच्या संबंधित दोघा तिघांनी घेतली ते जाऊन डॉक्टरेट. तर त्या संस्था डॉक्टरेट देते कसं देते काय देते माहिती नाही. तर त्या एका गृहस्थांना डॉक्टरेट पदवी मिळण्याकरता ते गृहस्थ गेले. ते गेल्यानंतर त्यासोबत ड्रायव्हर होता. तर त्या पदवी देणाऱ्या संस्थेने सांगितलं की आमच्या ड्रायव्हरला पण तेवढी पदवी द्या. हो मला देताय ती पदवी त्या ड्रायव्हरलाही तुम्ही द्या. तो ड्रायव्हरही डॉक्टरेट. अरे कमाल आहे म्हणलं. डॉक्टरेट व्हायला काय कष्ट पडतात हे लोकांना काही माहिती नसतं. म्हणून त्या पदव्यांची सगळी अवनती आहे. आणि खरं सांगू का सामान्य माणूस हा पदवीधरापेक्षा तीर्थरूप गुरुवर महाराजांच्या शब्दामध्ये सांगायचं तर धरपदवीपेक्षा शहाणा आहे. काय सामान्य माणूस हा पदवीधरापेक्षा शहाणा आहे. का शहाणा आहे तर सामान्य माणूस
हा स्वतःला माणूसच समजतो. पण जो पदवीधर असतो, समजा एखादा डॉक्टर आहे, तो डॉक्टर स्वतःला माणूस समजतो का डॉक्टर समजतो? डॉक्टर समजतो. इंजिनियर स्वतःला माणूस समजतो का डॉक्टर समजतो? इंजिनियर समजतो. मग माणूस समजणं हे शहाणपणाचं आहे का डॉक्टर इंजिनियर समजणं हे शहाणपणाचं आहे? माणसाला माणूस स्वतः समजणं हे शहाणपणाचं आहे. आता जी महाविद्यालय आहे, ही महाविद्यालय पदवीधर निर्माण करण्याची फॅक्टरी आहे. तिथे माणूस हा निर्माण केला जात नाही. माणूस म्हणजे माणसाच्या लक्षणाने जो संपन्न आहे तो. माणसाचं पहिलं लक्षण सांगतो, जास्त अवघड सांगत नाही. ज्याला नातं समजतं तो माणूस. नातं न समजणारे सगळी माणसं झालीत. आता काय कुठल्या स्तरापर्यंत ते जाणार आहे काय माहिती नाही, असो कलियुगाचा महिमा. म्हणून या साधनांनी म्हणजे मानवी जन्म, भक्ती आणि मानवी आयुष्य या साधनांच्या द्वारे काय संपादन करायचंय तर पदवी संपादन करायची. आणि ही पदवी लौकिक पदवी नाही, ही पदवी आहे सच्चिदानंद पदवी घेणे. सच्चिदानंद पदवी घ्यायची आहे. तर सच्चिदानंद पदवी म्हणजे काय? सत एक पदवी, चित एक पदवी, आनंद नाही. सच्चिदानंद ही अखंडार्थक पद आहे. म्हणून सच्चिदानंदामध्ये सांगितलेली जी अखंडार्थता आहे, त्या अखंडार्थतेचा अनुभव घेणं याचं नाव आहे सच्चिदानंद पदवी घेणे. सच्चिदानंद पद म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, त्याचा अनुभव काय, हे घेण्याकरता कमीत कमी 12 वर्ष गुरुगृही भांडी घासावी लागतात, तेव्हा त्याचा अर्थ कळतो. अनुभव घ्यायला जन्मच्या जन्म जातात, अनुभव घेणं एवढं सोपं नाही आहे. म्हणून भक्ती, जन्म, आयुष्य आणि पुढे जाऊन ही 3च साधने आहेत असं नाही आहे. श्री गुरु सेवा आणि श्री गुरु सेवेनंतर महावाक्याचा बोध आणि या महावाक्याच्या बोधाच्या पश्चात सच्चिदानंद स्वरूपतेचा अनुभव घेणं. आणि हा अनुभव कसा आहे? शिवम भूत्वा शिवो यजेत. सच्चिदानंद स्वरूप होऊन त्याप्रमाणे आपण होणं याचंच नाव काय? सच्चिदानंद पदवी घेणे. म्हणून या सर्व साधनांनी आपल्याला ही सच्चिदानंद स्वरूपतेची पदवी प्राप्त करून घ्यायची. आणि ही सच्चिदानंद स्वरूपतेची पदवी, पद, आणि हे पद कसं माहिती का? जाणारं येणारं पद नाही आहे, आढळ पद आहे. सगळी पदं कशी आहेत? जाणारी येणारी पद आहे. किंबहुना पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यूलोका. म्हणून इंद्रपद सुद्धा आढळ नाहीये. मग या मृत्यूलोकामध्ये प्राप्त होणारी पद आढळ असतील हे कसं काय शक्य आहे? जाऊ द्या. इंद्रपद जसं आढळ नाहीये तसं यम पद आहे. यम कोणी कायमचा नसतो, यम काय पद आहे. तुम्हाला जर यम व्हायचं असेल तर होता येतं बरं का, त्याच्याकरता वेगळी साधनं आहेत. व्हायचं नाही व्हायचं तुमचं स्वातंत्र्य आहे. म्हणून यम सुद्धा पद आहे. आणि ही जी पद आहेत ही पद तात्कालिक पद आहेत. म्हणून पदावर असताना त्या पदस्थ माणसाने आपल्या मनामध्ये हे पक्क लक्षात ठेवलं पाहिजे की हे पद जाणारं येणारं आहे, हे काही आढळ पद नाही आहे. पण या साधनांच्या द्वारे ज्या सच्चिदानंद पदाची प्राप्ती होणार आहे ते पद म्हणजे आढळ स्वरूपाचं आहे. ते काही जाणारं येणारं नाही आहे. का जाणारं येणारं नाही आहे? त्याचं कारण ते आपलं स्वरूप आहे. स्वरूप कधी जाणारं येणारं नसतं. आणि ते सच्चिदानंद हे आपलं स्वरूप आहे. आणि त्या पदाला जर आपण प्राप्त झालो तर ते सर्वश्रेष्ठ पद आहे. आणि त्याच्या मानाने देवादिकांची जी पद आहेत, देवादिकांचा जो लोक आहे तो निकृष्ट आहे. हे महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात.
अशा चाली म्हटलं की आनंद होतो पूर्णानंद महाराज. बाहेर कुठे गेलं की सगळ्यात ह्या सिनेमाच्या चाली आता हे सगळे म्हणणारे आहेत, सामान्य ह्याच्यातले आहेत, पण वारकरी चालींचा जो आनंद आहे तो कशातही नाही. असो, तुका म्हणे पावटणी करू स्वर्गासी निशाणी, धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो. ही जी सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घेतलेली आहे त्या सच्चिदानंद पदवीची श्रेष्ठता सांगतात. तुका म्हणे पावटणी. अभंग हे काव्य आहे. अभंग म्हणताना वेगळ्या पद्धतीने म्हणावा लागतो. अभंगाचं अर्थचिंतन करताना किंवा अभंग वाचताना अभंग म्हणणं वेगळं आहे आणि अभंग वाचणं वेगळं आहे. आणि अभंग वाचताना तो असा वाचला पाहिजे की वाचल्याबरोबर त्याच्या अर्थाची अभिव्यक्ती झाली पाहिजे. म्हणताना अभिव्यक्ती होईलच असं नाही, कारण की ते सगळं त्या मर्यादेमध्ये ते म्हणावं लागतं. जिथं पाहिजे तिथे आपल्याला थांबता येत नाही, पण वाचताना थांबता येतं. मग या अभंग हे काव्य आहे आणि काव्य असल्यामुळे त्याचा अन्वय हा करावा लागतो. जसा श्लोकाचा अर्थ समजण्याकरता श्लोकाचा अन्वय करावा लागतो, त्याचप्रमाणे अभंगाचा अर्थ जर अभिव्यक्त करायचा असेल तर अर्थाभिव्यक्तीसाठी अन्वय करणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मग ह्याचा अर्थ कसा आहे? तुका म्हणे पावटणी स्वर्गाशी निशाणी करू. स्वर्गाला पावटणी करू आणि आमचं जे सच्चिदानंद स्वरूप आहे या सच्चिदानंद स्वरूपाचा झेंडा त्या स्वर्गावरती रोवू, असा याचा अर्थ आहे. आता पावटणी म्हणजे काय? तर पावटणी शब्दाचे अनेक अर्थ आहेत. तर पावटणी शब्दाचा पहिला अर्थ आहे पायरी. दुसरा अर्थ आहे जो पदार्थ तुच्छ आहे त्याचं नाव आहे पावटणी. तिसरा अर्थ आहे पावटणी म्हणजे पदचिन्ह. असे प्रामुख्याने बरेच अर्थ आहेत, पण प्रमुख 3 अर्थ आहेत. तर स्वर्गासी पावटणी करू याचा अर्थ काय की स्वर्गाला आम्ही तुच्छ लेखतो. कशाच्या मानाने? सच्चिदानंद पदवीच्या मानाने स्वर्ग हा तुच्छ आहे. किंबहुना स्वर्गाची तुच्छता समजल्याशिवाय सच्चिदानंद पदवीकडे जाताच येत नाही. त्या ठिकाणी या साधनेमध्ये किंवा समाधी साधनेमध्ये सुद्धा अनेक विघ्न सांगितलेली आहेत. रसास्वाद, कषाय इत्यादी. त्याप्रमाणे सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घेण्यासाठी स्वर्ग हे विघ्न आहे. समजा आता पुण्याहून आपल्याला मुंबईला जायचं म्हटलं तर त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या रेल्वेज आहेत. ते एक विस्टाडोम नावाची रेल्वे आहे. ते विस्टाडोम म्हणजे काय? ते सगळा निसर्ग त्या रेल्वेतून सगळा दिसतो. आपलं काम आहे मुंबईला. आपण निघालो पुण्याहून, आता लोणावळा आला तर लोणावळ्यानंतर तिथलं पावसाळ्यामध्ये आता काही एवढं नसतं विशेष, पण पावसाळ्यामध्ये निसर्ग सौंदर्य फारच छान. आणि कोणी तो निसर्ग सौंदर्य बघून जर खाली उतरला आणि उतरल्यानंतर जर रेल्वे पुढे निघून गेली तर ह्याचं इच्छित स्थळी जाणं शक्य नाही आहे. त्याप्रमाणे स्वर्गातल्या सुखांची रेलचेल बघून कोणी जर स्वर्गातच थांबला तर तो सच्चिदानंद पदवीपर्यंत जाणं शक्य नाही आहे. म्हणून स्वर्ग हे फिल्टर आहे बरं का. जो अनधिकारी आहे तो अनधिकारी त्या सच्चिदानंद पदवीपर्यंत जाऊ नये म्हणून केलेला हा प्रतिबंध आहे, फिल्टर आहे, अडथळा आहे. फिल्टर म्हणजे काय? अनधिकार्याला साध्यापर्यंत न जाऊन देण्याकरता केलेला जो प्रतिबंध त्याचं नाव फिल्टर आहे. याचं वचन मोठं आहे. ते विघ्न आहे. विघ्न कळलं की तिथं जायचं थांब. ऐकेचे का स्वर्गीचे भोग झाली या पायकीचे भोगावे नरचे म्हणा मावशी. किंबहुना स्वर्गादी भोग ज्याला आवडतात त्यांना ब्रह्मलीन रंगनाथ महाराज परभणीकर काय म्हणायचे? अट्टल भोगी. आपण भोगी आहेत आणि हे स्वर्गादी भोग ज्यांना आवडतात ते काय? अट्टल भोगी. म्हणून स्वर्गाची तुच्छता समजल्याशिवाय
सच्चिदानंद पदवीपर्यंत आपण जाणार नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाऱ्या सांगतात, तुका म्हणे पावटणी स्वर्गाची पावटणी करू. स्वर्गाला आम्ही तुच्छ लेखू. आणि गंमत अशी आहे की स्वर्गाची तुच्छता, ज्याला स्वर्ग सुखाची प्राप्ती झालेली नाही अशा माणसाने सांगण्याची किंमत शून्य आहे. पदवीची किंमत शून्य हे कोणी सांगावं? ज्यांनी पदवी घेतलेली आहे त्यांनी पदवीची किंमत शून्य सांगायची. द्राक्ष आंबट ही कोल्ह्याने सांगायची नाही, ज्यांनी खाल्ली आहेत त्यांनी ती द्राक्ष आंबट म्हणून सांगायची. तसंच स्वर्गाची तुच्छता कोणी सांगायची? ज्याच्याकडे स्वर्ग प्राप्ती करण्याचं सामर्थ्य आहे, ज्याच्याकडे स्वर्ग प्राप्ती करून देण्याचं सामर्थ्य अधिकार आहे, त्यांनी स्वर्गाची तुच्छता सांगायची. आम्ही सांगतो की हे पद तुच्छ आहे. अरे तुला कोण पाठवते त्या पदावरती? कलेक्टर पद तुच्छ. अरे कलेक्टर झाल्यानंतर तू सांग ना. कलेक्टर न होता त्या पदाला तुच्छता सांगण्याचा अधिकार नाही. म्हणून पावटणी या शब्दाचा अर्थ पदचिन्ह. त्या स्वर्गामध्ये मी माझी पदचिन्ह उमटवली तरी सुद्धा त्या स्वर्गाला मी काय समजतो? तुच्छ समजतो. म्हणून तुका म्हणे पावटणी स्वर्गाशी करू, त्या स्वर्गाची पावटणी करू. किंवा दुसरा भाव असा आहे, आता आपण सगळे अभ्यासक आहेत म्हणून हा विषय सांगतो. जिथं कोणी अभ्यासक नाही तिथे असा काही विषय सांगायला लागतात की लोक जांभया द्यायला लागतात. मग आम्हालाही जांभया देण्याशिवाय पर्याय राहत नाही. तर असा विषय आलेला आहे शास्त्रग्रंथामध्ये की जर त्या साधकाला साधना करत असताना काळ काम वेग यांचं गणित जर कुठे चुकलं तर चुकल्यानंतर शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टोपी जाय, ते असंही सांगितलेलं आहे. किंवा त्याच्या ठिकाणी असलेले जे प्रतिबंध म्हणजे साध्यापर्यंत पोचण्याकरता मध्ये असलेले जे प्रतिबंध, त्या प्रतिबंधाची निवृत्ती होईपर्यंत तो उच्च लोकामध्ये राहतो आणि मग तो पुढे जातो, असं शास्त्रामध्ये विषय आलेला. त्यालाही अनुसरून आमच्यामध्ये जर काही प्रतिबंध असेल तर प्रतिबंध असेपर्यंत आम्ही स्वर्गाची पायरी करू. आता पायरी केव्हा करावी लागते? जेव्हा थेट वरती पाय देता येत नाही तेव्हा पायरी. जर आपण उडी मारू शकत असो तर पायरीची काही आवश्यकता नाही. म्हणून जर मला काही प्रतिबंध आला तर स्वर्गरूपी पायरीचा उपयोग करून कुठपर्यंत जाईन? सच्चिदानंद पदवी घेणे. म्हणून तुका म्हणे पावटणी करू स्वर्गासी निशाणी. आणि हे आमचं जे सच्चिदानंद पदवी ही अत्यंत श्रेष्ठ आहे. त्या सच्चिदानंद पदवीचं निशाण आम्ही त्या स्वर्गावर सुद्धा राहू. ज्याप्रमाणे एव्हरेस्ट नावाचं शिखर आहे, त्या एव्हरेस्ट नावाच्या शिखरावर गेली की आपण आपल्या देशाची निशाणी तिथे रोवतो, त्याप्रमाणे या सच्चिदानंद पदवीची मी निशाणी त्या ठिकाणी रोवेन. म्हणून तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. ह्याच्यावर करता काय? धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे जब. ही धन्यता कधी आहे? पहिलं जन्माला आलं पाहिजे. जन्माला येऊन विठोबाचं दास झालं पाहिजे. विठोबाचं दास होऊन आयुष्य, जन्म आणि विठोबाचं दास्यत्व या साधनांच्या द्वारे सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घेतली पाहिजे. आणि सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घेतल्यानंतर किंवा प्राप्त करून घेण्यासाठी स्वर्गाच्या ठिकाणी पदचिन्ह उमटून किंवा स्वर्गाला तुच्छता समजून किंवा स्वर्गाच्या साधनेची किंवा स्वर्गाची पायरी करून आपण ज्या वेळेला त्या ठिकाणी या सच्चिदानंद पदवीचा निशाणा रोवू, त्यावेळेला धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. आपल्यासारख्यांच्या मनुष्य जन्माला धन्यता नाही. कोणी अधिकारी असेल याप्रमाणे तर त्याला
सोडून. पण माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या जन्माला धन्यता नसून जो या सगळ्या गोष्टी करून स्वर्गाला पावटणी करून सच्चिदानंद पदवीची निशाणी त्या ठिकाणी रोवतो तो धन्य आहे. म्हणून धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो. या मानवी जन्माला आल्यानंतर या सर्व प्रकारची साधना आपल्याकडनं घडून सरते शेवटी आपल्याकडूनही त्या स्वर्गाला पावटणी होऊन आपल्याला डॉक्टर, इंजिनियर, वकील या पदव्यांच्या ऐवजी कोणती पदवी मिळाली पाहिजे? सच्चिदानंद पदवी आपल्या सगळ्यांना प्राप्त व्हावी, अशी ज्यांच्या अवतरणाच्या उत्सवाच्या निमित्तानं आपण हा नाममहोत्सव करतो त्या दत्त महाराजांना करायची आहे. कारण की दत्त महाराज हे अत्यंत सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अवघड दैवत आहे. पण दत्त गुरु जर प्रसन्न झाले तर त्याच्यासारखं दैवत श्रेष्ठ कोणी नाही. म्हणून त्या प्रकारची त्या योग्यतेची आपणा सर्वांकडनं भक्ती व्हावी आणि ही पदवी आपल्या सगळ्यांना प्राप्त व्हावी अशा त्या प्रार्थना श्री दत्तगुरूंच्या चरणी करतो. मौली ज्ञानोबा यांच्या चरणी, जगद्गुरु तुकोबा यांच्या चरणी करतो. या सेवेमध्ये जे काही योग्य शास्त्र संवादी सुष्ठू आहे ते माझ्या तीर्थरूप सद्गुरूंचं आहे, माझ्या सद्गुरू परंपरेचं आहे. जे असुष्ठू, अयोग्य, चुकीचं आहे ते या माझ्या मडक्यातलं मनुष्य बुद्धीतलं. आपण सर्व ज्ञाते निरक्षीर विवेक संपन्न श्रोते आहात. योग्य त्याचा स्वीकार व्हावा, अयोग्य माझं माझ्यापाशी राहू द्यावं. झालेली सेवा रुक्मिणी प्राण संजीवन बाप विठ्ठलेशाच्या चरणी, तीर्थरूप गुरुवर्य महाराजांच्या चरणी, तीर्थरूप सौभाग्यवती आईसाहेबांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी मी माझ्या चिंतनाला विराम देतो. एक सूचना आपल्याला सगळ्यांना सांगतो. यावर्षी मौली ज्ञानोबा यांच्या अवताराला 750 वर्ष होत आहे. म्हणजे शतकोत्तर सुवर्ण महोत्सव या ठिकाणी यावर्षी साजरा होतोय. तर या शतकोत्तर सुवर्ण वर्षाची प्रारंभ सुरुवात आता जी श्रावण महिन्यामध्ये गोकुळ अष्टमी झाली त्या गोकुळ अष्टमीला त्याची सुरुवात झाली आहे. आणि हे वर्ष पुढच्या वर्षी म्हणजे 2025 मधल्या श्रावण महिन्यामध्ये गोकुळ अष्टमीला 750 वर्ष पूर्ण होणार आहे. आणि हा अत्यंत पवित्रतम असा कालावधी आहे. आणि या पवित्रतम कालावधीमध्ये मे महिन्यामध्ये 17 मे ते 24 मे या कालावधीमध्ये आपल्या साधक आश्रमामध्ये, त्याचं कारण साखरे महाराजांचा संप्रदाय आणि मौलींचं वाङ्मय यांचा अन्योन्य घनिष्ठ संबंध आहे. ज्ञानेश्वरी म्हटलं की साखरे महाराज आणि साखरे महाराज म्हटलं की ज्ञानेश्वरी, असा हा संबंध आहे. किंबहुना ज्ञानेश्वरीचा अर्थ आपल्यापर्यंत जर आला असेल तर तो आद्य साखरे महाराजांच्यामुळे आला. ज्ञानेश्वरीचा अर्थ समजणं ज्यावेळेला अवघड झालं त्यावेळेला आद्य साखरे महाराजांनी उपोषण केलं आणि उपोषण करून मौलींना प्रार्थना केली. 21 दिवस उपोषण केलं आणि 21 दिवस उपोषण करून मौलींना त्यांनी प्रार्थना केली की माऊली, मला तुमचं खरं हृदगत काय आहे, तुम्हाला या भावार्थ दीपिकेमध्ये नेमकं सांगायचं काय ते मला तुम्ही सांगा. तेव्हा मौलीने त्यांना आशीर्वाद दिला की आजपासून तू जो ज्ञानेश्वरीचा अर्थ सांगशील तो एकदम योग्य असेल, असा मौलीने त्यांना आशीर्वाद दिला. म्हणजे असा या साखरे महाराजांच्या घराण्याचा आणि या ज्ञानेश्वरीचा संबंध असल्यामुळे 17 मे ते 24 मे या दरम्यान आळंदीला साधक आश्रमामध्ये हा नाममहोत्सव होणार आहे. त्याच्यामध्ये असा एक संकल्प आहे की 750 लोकांनी पारणाला बसावं. आणि त्या 750 पैकी तीर्थरूप गुरुवर्य महाराजांनी ज्यावेळेला ज्ञानेश्वरीला लेखनाला 700 वर्ष पूर्ण झाली होती त्यावेळेला ज्ञानेश्वरीमध्ये ओव्या 9000 साधारणपणे ओव्यात, तर 9000 ज्ञानेश्वरी विनामूल्य वाटल्या होत्या. आणि 9000 ज्ञानेश्वरी कोणालाही येईन कोणाला दे असं नाही दिल्या. तर त्या ज्ञानेश्वरी देत असताना ज्याला ज्ञानेश्वरी दिली त्याच्याकडनं प्रतिज्ञा करून घेतली की मी रोज 300 ओव्या वाचणार. 300 ओव्या म्हणजे महिन्यामध्ये 1 पारायण, वर्षाला 12 आणि 9-9.5 वर्षामध्ये 108 पारायण होतील असं त्याच्याकडनं प्रतिज्ञा लिहून घेतली. आणि प्रतिज्ञा लिहून त्यावेळेला साधारणपणे 98-97 सालामध्ये या 9000 ज्ञानेश्वरी आमचे ब्रह्मलीन प्रभाकर शिंगणे त्यांचा मुख्य सहभाग होता. तर त्या ज्ञानेश्वरी तेव्हा वाटल्या आणि त्यापैकी आता जवळजवळ 30-1 वर्ष झाली, म्हणजे 25-30 वर्ष झाली. तर काही वृद्ध झालेत, काही देवाघरी गेले, पण जे काही लोक शिल्लक आहेत अशा लोकांना प्रामुख्याने बोलवून त्याचं कारण सांगतो की ज्यांनी कधीच ज्ञानेश्वरी वाचली नाही तो पहिल्यांदाच ज्ञानेश्वरी वाचतोय, त्याच्या वाणीला त्या ज्ञानेश्वरी पारायणाची सिद्धी प्राप्त झालेली नाही.
108 पारायण ज्यांनी केलेली आहेत त्याच्या वाचेला त्या पारायणाची सिद्धी प्राप्त झाली आहे. आणि सिद्धी संपन्न वाचकांनी सामूहिक पारायण करणं. आपण एकटं पारायण करतो, पण एकट्या पारायणामध्ये उत्पन्न होणारं, निर्माण होणारं जे अपूर्व आहे पुण्य ते मर्यादित आहे. आता जपशास्त्रामध्ये हा नियम तुम्हाला सांगतो, म्हणजे हे माझ्या डोक्याने नाही बरं का, हे शास्त्र सांगतं. जेव्हा आता प्रत्येकाचा कोणाचा अनुभव आहे, कोणी मानत असेल नाही मानत असेल, कोणाला ग्रहपीडा झाली, कोणाला बाधा काय काय झाल्यानंतर त्या ज्योतिषाकडे गेल्यानंतर सांगतात 10 लाख कर, 2 लाख जप कर या ग्रहाचा त्या ग्रहाचा वगैरे वगैरे. तो जप करत असताना 10 लोक बसतात. 10 लोकांपैकी एकच माणूस म्हणत असतो आणि 10 लोक ऐकत असतात. आणि त्यावेळेला किती जपाची संख्या होते? 10. तसं 750 लोकांचं जर सामूहिक पारायण असेल तर आपल्याला पुण्य किती पारायणाचं मिळणार? 750 पारायणाचं पुण्य मिळतं असं शास्त्र सांगतं. आणि सामूहिक वाचनामध्ये निर्माण होणारी कंपनं ही अलौकिक स्वरूपाची आहे. ते एक गंमत सांगतो तुम्हाला. कालच मी सांगितली कीर्तनामध्ये. तो रतन टाटांच्या बरोबर एक मुलगा होता, नायडू म्हणून. काय नाव त्याचं? शंतनू नायडू. बरोबर, शंतनू नायडू म्हणून एक मुलगा होता. तर त्याचा एक प्रकल्प त्यांनी, मी काल वाचला कुठे वृत्तपत्रामध्ये, एक बुकीज नावाचा प्रकल्प त्यांनी सुरू केला आहे. तर बुकीज या प्रकल्पामध्ये तो काय करतो की प्रत्येका शहरामध्ये जातो आणि शहरामध्ये जाऊन 1500 लोकांना एकत्र करतो आणि 1500 लोकांना एकत्र करून एखाद्या पुस्तकाचं सामूहिक वाचन करतो. आणि त्याचं म्हणणं असं आहे की एकट्या माणसाने पुस्तक वाचल्यानंतर होणारा जो आनंद त्याच्यापेक्षा सामूहिक रीतीने जेव्हा एखादं पुस्तक, म्हणजे ते पुस्तक प्रासादिक वगैरे काहीही नसतं, सामान्य माणसाच्या हातातून अवतरलेलं सामान्य पुस्तक असतं, पण सामान्य पुस्तकाचं सामूहिक वाचन केल्यानंतर त्याची निर्माण होणाऱ्या व्हायब्रेशन, त्याची कंपनं ही खूप चांगली असतात. असं कोण सांगतोय? तो सांगतो. म्हणजे आधुनिक लोकसुद्धा सामूहिक वाचनाला महत्त्व देतात. म्हणून ज्ञानेश्वरीचा हा तर प्रासादिक ग्रंथ आहे, किंबहुना साक्षात माऊली म्हणजेच ज्ञानेश्वरी आहे. आणि अशा ग्रंथाचं सामूहिक पारायण या आळंदी क्षेत्रामध्ये व्हावाचा संकल्प आहे. ज्यांना कोणाला त्या पारायणामध्ये सहभागी व्हायचं असेल ते आमचे गुरुबंधू हरिभक्ती परायण पूर्णानंद महाराजांकडे त्यांची नावनोंदणी करावी. नावनोंदणी करताना त्याचा नंबर, आधार नंबर वगैरे सगळं व्यवस्थित रीतीने द्यावं. त्याचं कारण ते पारायण अत्यंत शिस्तबद्ध रीतीने होणार आहे. प्रत्येकाला एक ID दिला जाईल. जसा आधार क्रमांक जसा असतो तसं प्रत्येकाला ID दिला जाईल. त्या IDचं ज्ञानेश्वरीला पारायणाला बसायचं स्थान निश्चित केलेलं असेल, त्याची राहण्याची जागा निश्चित केलेली असेल, कीर्तनाला बसण्याची जागा निश्चित केलेली असेल. बरोबर त्याच जागेवर त्यांनी बसावं असा सुसूत्र, साचेबद्ध, व्यवस्थित रीतीने तो कार्यक्रम पार होण्याच्या दृष्टीने नाव नोंदणी आवश्यक आहे. ज्यांना कोणाला त्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं अशी एक सूचना देऊन या ठिकाणी माझ्या चिंतनाला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली Thank you.